नमस्कार, मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच SRT हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने राबवलं जातं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही कशी केली जाते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा अंतर्गत तंत्रज्ञान समन्वयक म्हणून कार्यरत असलेले श्री सुरेश बेडवाल सर आणि त्यांच्याकडूनच आपण या शून्य मशागत तंत्रज्ञानाबद्दल माहिती या ठिकाणी घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मोजेड टापरगाव तालुका कन्नड या ठिकाणी 2019 मध्ये आपण SRT तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाची पहिली सुरुवात केली। तर SRT तंत्रज्ञान हे याचा अर्थ जर आपण विचारात घेतला तर सगुणा राईस तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी, तर हे सगुणा भात लागवड तंत्रज्ञान मराठीमध्ये आपण जर मांडण्याचा प्रयत्न केला तर सगुणा भात लागवड तंत्रज्ञान। तर हे तंत्रज्ञान माननीय चंद्रशेखरदादा भडसावळे कृषीरत्न सगुणा पर्यटन केंद्र, गावाचं नाव मालेगाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड ह्या ठिकाणाहून आपण ते तंत्रज्ञान मे 2019 मध्ये माझे शेतकरी टापरगावचे श्री रावसाहेब मोहिते पाटील आणि मी स्वतः त्या ठिकाणी मे महिन्यात जाऊन त्या ठिकाणी याचं ट्रेनिंग घेतलं सुरुवात। आणि ही टेक्नॉलॉजी फक्त भातामध्येच होती आतापर्यंत। मग हा पहिला प्रयोग आपण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात टापरगाव या गावी 1 एकर क्षेत्रावर जून 2019 मध्ये आपण ह्या तंत्रज्ञानाची सुरुवात आपण टापरगाव येथे केली। तर ह्या तंत्रज्ञानाचं ठळक वैशिष्ट्य काय आणि याची सुरुवात आपण कशी करायला पाहिजे आणि कोणकोणत्या बाबी याच्यात महत्त्वाच्या आहेत त्याचा आपण आता सविस्तर या ठिकाणी आढावा घेऊया। तर ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण शेत एकदाच नांगरायचं आहे ट्रॅक्टरला, त्याच्यानंतर ती ढेकळं रोटावेटरनं एकदाच फोडून घ्यायची आहे। आणि नंबर 3 4.5 फुटाची बेड हे आपण त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पाडून घ्यायची शेतामध्ये, हे पण एकदाच आहे। आणि एकदाच त्या बेडवर शेणखत आपण टाकून घ्यायचे। तर ह्या 4 बाबी शेत नांगरणे, रोटावेटर करणे, त्याच्यानंतर 4.5 फुटाचे वाफे तयार करणे आणि त्याच्यावर शेणखत टाकणे ह्या फक्त आपल्याला एक तास करायचे आहे। तर ह्याचा बेड मोडायचं नाही, हे परमनंट बेड झाले। ह्या बेड मोडायचे नाही, कमीत कमी 20 वर्षे, जास्तीत जास्त 40-50 वर्षापर्यंत आपण बेड मोडू शकतो। कारण विदेशामध्ये आपण बघतोय मेक्सिकोमध्ये, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेमध्ये ह्या देशांमध्ये आपण ह्या पद्धतीचे, ब्राझीलमध्ये सुद्धा, तर ह्या पद्धतीची शेती फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ह्या पद्धतीमधून त्यांनी उत्पादनामध्ये फार मोठी वाढ केलेली आहे आणि शेतीवरचा खर्च पण फार प्रमाणात कमी झालेला आहे। तर सुरुवातीला आपण शेणखत टाकल्यानंतर आता ह्यावर आता माती परीक्षेनुसार आपल्याला बेसल डोस तो आपण त्या बेडवरच देऊन घ्यायचा आहे। आणि शेणखत आणि रासायनिक खताचा बेसल डोस हा एकत्रितरित्या मिक्स करून परत बेडची उभारणी आपण व्यवस्थित करून घ्यायची। बेड उभारणी केल्यानंतर साधारणतः पाऊस चांगला झाल्यानंतर, म्हणजे आपण म्हणतो की 100 सेंटीमीटर पाऊस झाल्यानंतर आपण पेरणी करायला काही हरकत नाही, म्हणजे त्या जमिनीमध्ये ओलावा चांगल्या प्रकारे पाहिजे। तर बेड एकदा ओलेचिंब चांगली झाल्यानंतर आपण हलकी जर जमीन असेल तर त्याच्यावर 1 फुटावर कापसाची लागवड आपण टोकन पद्धतीने करायची आहे सेंटरमध्ये बेडवर। आणि जर भारी जमीन असेल तर 1.5 फुटावर आपण टोकन पद्धतीने आपण लागवड बेडवर करायची। आता जमिनीत ओलावा भरपूर आहे, कारण याच्यामध्ये तणाचं जे व्यवस्थापन आहे हे तणनाशकाद्वारे आहे। ही बाब याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही बाब आपण सर्वांनी नोंद घेण्यासारखी आहे। तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, लागवड केल्यानंतर लगेच 15 लिटर पाण्यात पेंड्यामिथॅलिन 75 मिली याची फवारणी आपण सुरुवातीलाच करायची आहे। मग ह्या फवारणीमुळे काय होईल तर हे उगवणीपूर्वीचं तणनाशक आहे,
आणि याच्यामुळे आपल्या शेतामध्ये साधारणतः 25 ते 30 दिवस तणाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि परत आता तण येईल. मग परत आपण दुसरी फवारणी ही 15 लिटर पाण्यात टर्गा सुपर 30 मिली अधिक हिटवीट 50 मिली 15 लिटर पाण्यात या दोघांची फवारणी 75 मिली दोघं संयुक्त म्हणजे याचं मिश्रण करून आणि याची फवारणी आपण कापसावर आणि सर्व शेतावर आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे आता हे 2 फवारण्या आपल्या झाल्या. त्याच्यानंतर पहिलं दुसऱ्या फवारणीच्या नंतर आपल्याला 25 ते 30 दिवस शेतामध्ये आपल्याला गवत येणार नाही. तर आता आपला कापूस साधारणतः 2 ते 2.5 फुटाच्या उंचीवर राहील आणि ह्या वेळेस आपण 100 म्हणजे 15 लिटर पाण्यामध्ये 100 मिली बास्टा किंवा ग्लायसेन 100 मिली या दोघांपैकी एका तणनाशकाची फवारणी आपण हूड लावून करणं गरजेचं आहे. हूड लावून यासाठी का हे द्रावण तणनाशकाचं द्रावण हे कापसाच्या पानावर उडता कामा नये. अशा रीतीनं कापसामध्ये आपण 3 तणनाशकाच्या फवारण्याद्वारे तणाचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि याला येणारा जो खर्च आहे तो फक्त जास्तीत जास्त 2200 ते 2500 रुपयापर्यंत आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, ह्या ठिकाणी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की फक्त आपल्याला 2200 ते 2500 रुपयामध्ये तणाचं व्यवस्थापन 100% पूर्ण होतं आहे आणि आपल्याला यालाच निंदणीची मजुरी कमीत कमी 6000 रुपये लागते. म्हणजे 3 निंदण्या जरी आपण धरल्या आणि एकरी 2000 रुपये जरी खर्च झाला तरी 6000 रुपये आपल्याला लागतात आणि ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर जवळजवळ आपले 3500 रुपये आपले निंदणीमध्ये वाचतात. याच्यानंतर बैल जोडीद्वारे कोणत्याही प्रकारची आंतरमशागत ह्या पद्धतीत करायची नाही. यासाठी तंत्रज्ञानामध्ये जमीन जेवढी झाकलेली आहे असं तेवढी चांगली. त्याच्यामुळे काय होतं की आपण समजा उन्हाळी जी नांगरट आपण ट्रॅक्टरद्वारे करतो, खोल नांगरट करतो, ह्या नांगरटीमुळे काय होतं की सेंद्रिय कर्ब हा तापमानामुळे हवेत उडून जातो. आणि दुसरी गोष्ट परत काही जे महत्त्वाचे जीवाणू सूक्ष्म जीवाणू जे असतात ते तापमानामध्ये त्याचा सुद्धा ऱ्हास होतो. तर जमीन जेवढी झाकलेली चांगली तेवढं त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या प्रकारे आपल्याला वाढलेला दिसून येतो आणि सूक्ष्म जीवाणूची संख्यासुद्धा त्या जमिनीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आणखीन एक सांगायचं या ठिकाणी महत्त्वाची बाब नमूद करावीशी वाटते की तणाचं व्यवस्थापन आपण तणनाशकाद्वारे करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतील किंवा गुलाबी बोंडअळी असेल तर यांचं बंदोबस्त आपण नियमित जे आपण कीटकनाशके वापरतो त्या पद्धतीनं आपण करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कापूस वेचणी झाल्यानंतर संपूर्ण कापूस वेचणी झाल्यानंतर ह्या पद्धतीमध्ये कापूसाचे खोड आपण खोडापासून साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत आपण कट करून घ्यायचे. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये पिकाचं खोड आपल्याला जमिनीतच पाहिजे आणि पिकाची मुळं पण आपल्याला जमिनीत पाहिजे. आपण तणांचा पण बंदोबस्त तणनाशकाद्वारे केला त्याच्यामुळं तणाची मुळं आता जमिनीत आहे आपल्या. म्हणजे मला जर शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं असलं तर जमिनीमध्ये आपण जमिनीच्या खाली आपण तणांचा बाजार आपण भरलेला आहे. तणांच्या मुळांचा बाजार आणि पिकांच्या मुळांचा बाजार आणि पिकाचं खोड सुद्धा आपण तसं ठेवलेलं आहे. तर ह्या तणाची मुळं आणि खोडाची मुळं याच्यामध्ये लिग्निन नावाचा पदार्थ असतो आणि तो लिग्निन नावाचा पदार्थ आपल्याला सेंद्रिय कर्ब निर्मितीसाठी फार मोठं काम करतो. तर याच्यामुळं आपल्याला ते ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे शेणखत मी आधीच आपल्याला सांगितलं होतं की शेणखत एकदाच टाकायचं आहे. त्याच्यानंतर 20 वर्ष 40 वर्षापर्यंत आपण शेणखत आपण टाकायचं नाही. म्हणजे हळूहळू तुमच्या असं लक्षात येईल की सुरुवातीलाच आपण आता माती परीक्षणानुसार पहिले बेसल डोस दिलेला आहे. याचा अर्थ माती परीक्षण आपण केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मद्रव्ये, संजीवके याचं प्रमाण किती आहे ते आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर जमिनीची क्षारता किती आहे ते लक्षात येईल.
जमिनीचं आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजे ज्याला आपण जमिनीचं सॉईल pH म्हणतो ते आपल्या लक्षात येईल आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब किती आहे हे आपल्या लक्षात येईल। त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जर आपण ह्या जमिनीतलं परत जर माती परीक्षण जर केलं तर आपल्या असं लक्षात येईल का पूर्वीपेक्षा आपलं सेंद्रिय कर्ब हा सेंद्रियपणात वाढ झालेली आहे। आता आपण जर राज्याचा विचार केला किंवा जिल्ह्याचा विचार केला किंवा एखाद्या तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची टक्केवारी ही कमी होत चाललेली आहे आणि ती सर्वसाधारण आता 0.30 ते 0.40% इतकीच आहे। ज्या जमिनीमध्ये 1% सेंद्रिय कर्ब आहे ती जमीन चांगली सुपीक आणि पिकाच्या वाढीसाठी अत्यंत चांगली आहे असं आपण समजायला काही हरकत नाही। म्हणून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा कमीत कमी 1% असणं आवश्यक आहे। तर ह्या पद्धतीमध्ये सेंद्रिय कर्बाची वाढ होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला परत बेड करायची गरज नाही आहे, नांगरट करायची गरज नाही आहे, परत आपल्याला रोटावेटर करायची गरज नाही आहे, आंतरमशागत करायची गरज नाही आहे, शेणखत पण टाकायची गरज नाही आहे। तर या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर जवळपास साधारणतः जवळजवळ 14 ते 15 हजार रुपये आपले एकरी दरवर्षी ह्या पद्धतीमध्ये आपले वाचतात। आता आपला एकरी खर्च कमी होणं म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ होण्यासारखं आहे शेतकरी बंधूंनो, ही बाब लक्षात घ्या। आता दुसरी पद्धत आणखी असं बेडवर तुम्ही कोणतेही पीक लागवड केल्यानंतर त्या बेडवर त्या पिकाला हवा चांगल्या प्रकारे मिळते, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतो, मुळांमध्ये सुद्धा त्या बेडमुळं हवा चांगल्या प्रकारे मिळते, त्या जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता वाढते, त्याच्यामुळं पिकाची वाढ। आम्ही आता असे प्रयोग घेतलेले आहेत की समजा 5 एकरचा एक पट्टा आहे जो SRTचा नाही आहे, पारंपरिक पद्धतीचा आहे आणि दुसरा 5 एकरवर आम्ही बेड पद्धतीनं आम्ही म्हणजे SRT पद्धतीने कापसाची लागवड केलेली आहे। तर त्या ठिकाणी आम्हाला जे आम्ही निरीक्षण नोंदवलेले आहे तर ते सुरुवातीला ज्या वाढ फांद्या असतात त्या वाढ फांद्याची संख्या त्या पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त आढळलेली आहे। त्याच्यानंतर फळफांद्यांची संख्यासुद्धा आम्हाला जास्त आढळलेली आहे। त्याच्यानंतर पाते फुलं बोंड जे लागतात ते SRT पद्धतीमध्ये तिकडच्यापेक्षा कमीत कमी 1.5 पटीनं जास्त आम्हाला आढळून आले आहे आणि उत्पन्नसुद्धा आम्हाला जवळजवळ उत्पन्नामध्ये सरासरी म्हणजे 8 ते 12 क्विंटलपर्यंत आम्हाला एकरी आम्हाला SRT पद्धतीनं आम्हाला उत्पादन मिळालेलं आहे की जे की पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्याला 4 ते 5 क्विंटल उत्पन्न कोरडवाहूमध्ये मिळालेलं आहे। तेच कोरडवाहूचं आम्हाला उत्पन्न सरासरी 8 ते 12 क्विंटलपर्यंत आम्हाला मिळालेलं आहे। तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पहिला फायदा म्हणजे उत्पन्नाच्या खर्चामध्ये 50 ते 60% कमी होणे। दुसरा फायदा की तुमच्या जर काळ्या जमिनीचं चोपणाट खळगट असतील, ज्या जमिनीचं क्षार जास्त आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे SRT तंत्रज्ञानाद्वारे आपण कोणत्याही पिकाचं चांगलं व्यवस्थापन आपण करू शकतो आणि प्रत्येक पिकामध्ये आम्हाला वाढ आढळून गेलेली आहे। आता एक कापसामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, मक्यामध्ये आम्ही असंच 5 एकर प्रयोग केला माळेगाव ठोकळ तालुका कन्नड येथे। तर अरुण ठोकळ नावाचा एक शेतकरी आहे, त्यानं मागच्या वर्षी पारंपरिक पद्धतीने 5 एकरवर त्या क्षेत्रामध्ये मका घेतली होती, त्यानं फक्त 50 क्विंटल मका झाली, म्हणजे एकरी 10 क्विंटल मका त्या शेतकऱ्याचा झाला। तेच शेतकरी अरुण जाधव त्यांनी ह्या वर्षी ह्या खरीपमध्ये गेलेल्या खरीपमध्ये 5 एकरवर SRT तंत्रज्ञानाने मका हे पीक घेतलं होतं, त्यानं 150 क्विंटल मका झाला। म्हणजे शेतकरी बंधूंनो ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की 100 क्विंटलनं त्या शेतकऱ्याचं उत्पन्नात वाढ झाली आहे। मग ह्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी SRT पद्धतीने जुने 5 एकरची बेड होतेच SRTचे, परत आणखी त्यांनी आता 13 एकरची ॲडिशनल बेड म्हणजे 18 एकरवर आता त्यांचं माळेगाव ठोकळ ह्या गावामध्ये आता SRT पद्धतीनं त्यांनी लागवड तंत्रज्ञान आता ह्या खरीपमध्ये आता सुरुवात केलेलं आहे। तर ह्या पद्धतीमध्ये सगळे फायदेच फायदे। महत्त्वाचा फायदा आणखी सांगतो तुम्हाला की जमिनीमध्ये पाणी मुरण्याची क्षमता वाढते, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो, त्याच्यानंतर जमिनीमध्ये टणकपणा कमी होतो आणि जमीन मऊ आणि भुसभुशीत होतं आणि साधारणतः
दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या गांडूळ आलेले दिसतील तुम्हाला. ही किती महत्त्वाची बाब आहे शेतकरी बंधूंनो. जुन्या काळामध्ये तुम्ही जे शेत्या करायचे, तुमच्याकडे खंडीभर जनावर असायचे, सेंद्रिय पदार्थ जास्त जमिनीत टाकायचे, शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात होता आणि हिवाळी नांगरणी करताना तुम्हाला हे गांडूळ त्या नांगरणीच्या फळाला कट व्हायचे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गांडूळ होते. जसं आपण रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा भरमसाठ वापर आपण सुरू केला तसं तसं जमिनीतून गांडुळाचा ऱ्हास झाला. तर आता हे गांडूळ आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे आणि हे गांडूळ अहोरात्र आपल्यासाठी काम करत राहतात. एका छिद्रातून खाली जातात आणि दुसरं छिद्र पाडून परत वर येतात, परत आणखीन वेगळ्या छिद्रातून जमिनीत जातात. अशा रीतीनं हे ते बेड सगळं सछिद्र करतात आणि याच्यामुळे त्या मुळापर्यंत हवा खेळत राहते, सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि हे आपल्या गांडूळ आपल्या पिकाला नत्रच पूरक पालास, सूक्ष्मद्रव्ये आणि संजीवके हे आपल्या पिकांना ते उपलब्ध करून देतात आणि अशा जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूची पण वाढ चांगल्या प्रकारे होते. काही जीवाणू आपल्याला सेंद्रिय पदार्थ कुजवणारे जीवाणू असतात आणि काही जीवाणू आपल्याला जे की पिकांना अन्नरस पुरवठा करणारे जीवाणू असतात. तर त्यांची सुद्धा संख्या फार झपाट्याने अशा जमिनीत वाढते आणि एकदा सेंद्रियीकरण वाढलं की आपल्याला पिकाचं उत्पादन आपल्याला चांगले मिळत जातं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने अजून मला सांगावीशी वाटते की पिकाच्या उत्पन्नात सारखी वाढ, सतत वाढ होतच जाते, वाढ कमी होत नाही. यासाठी तंत्रज्ञानामध्ये सगळे फायदेच फायदे आहेत, याच्यामध्ये तोटा अजिबात नाही. आपण आजपर्यंत असं ऐकलेलं आहे की तण खाई धन, परंतु ह्या पद्धतीमध्ये तण देई धन आहे. म्हणजे किती महत्त्वाची बाब ह्या ठिकाणी यासाठी पद्धतीमध्ये आहे की तणापासून आपल्याला धन मिळतं. म्हणजे तणापासून आपल्याला, तणांच्या मुळापासून आपल्याला सेंद्रीकरणात वाढ होते आणि म्हणजेच त्याच्यामुळे उत्पादन वाढतं, म्हणजेच एक प्रकार धन मिळतं. तर ती जी म्हणे आपण आजपर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की तण खाई धन, परंतु ह्या पद्धतीमध्ये आपल्याला तण देई धन ही म्हण ह्या ठिकाणी यथार्थरित्या सार्थक होताना मला तरी मागच्या 3 वर्षापासून मी जे काम करतोय यासाठी तंत्रज्ञानानं जे आतापर्यंत आम्ही जे कन्नड तालुका असेल किंवा औरंगाबाद जिल्ह्यातला आमचा सिल्लोड तालुका असेल, सोयगाव तालुका असेल, फुलंब्री तालुका असेल, औरंगाबाद तालुका असेल, तर असं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे साधारणतः आता ह्या वर्षी ज्याची सुरुवात आपण 2019मध्ये एका एकरापासून केलेली आहे. तर मला यावर्षी अशी खात्री आहे की 1000 एकरवर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये यासाठी तंत्रज्ञान तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पिकं म्हणजे कापूस, मका, सोयाबीन, खरीपमध्ये हे पिकं फार मोठ्या प्रमाणात दिसतात. सर मला हे सांगा की तणाचा बंदोबस्त करत असताना यासाठी पद्धतीमध्ये तणाचा वरचा भाग काढायचा आहे. हो बरोबर. दुसरा भाग तुम्ही असं सांगितलं की कापसाचा हंगाम संपल्यानंतर कापसाचा पूर्ण भाग न उपडता फक्त बुडून खाली ठेवून वरचाच भाग कापून घ्यायचा. बरोबर. दुसऱ्या वर्षी जेव्हा कापसाची आपण लागवड त्यावेळी होतो त्यावेळेस बियाणाची लागवड तर करायचीच आहे, बरोबर. बरोबर. मग या जुन्या झाडांना जर कुठले बरोबर, चांगला प्रश्न आहे तुमचा. फळवा तयार झाला तर त्याला काय नाही नाही बरोबर आहे. तर आपण एक बाब सांगायची या ठिकाणी राहून गेली होती की पीक आपण कापले खोडापासून, कापूस आलं किंवा मका असेल किंवा सोयाबीन असेल, तर हे खोडाला परत फुटवे येतील. मग आपण हे पीक कापणीनंतर लगेच ग्लायसेट 15 लिटर पाण्यामध्ये 150 मिली याची फवारणी सर्व शेतावर करून घ्यायची असते. म्हणजे त्याच्यामुळे दुसरं गाजरगवत असेल, दुसरं तण असेल आणि किंवा एक खोडाला जे फुटवे येणार असेल ते मरते सगळे आणि त्याच्यामुळे त्याला परत खोडाला फुटवे येणार नाही. आणि सर आपण हे सांगितलं की एकदा बेड केल्यानंतर 20 वर्ष बेड करायची आवश्यकता नाही. बेड कालांतराने नामशेष होतील असं माझा अंदाज आहे. हां बरोबर आहे. हे बेड आहे ना खाली बसली किंवा पावसामुळं याची फूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ते बेड तसेच ठेवून त्याची आपण बेडची उभारणी आपण करून घेऊ शकतो. ती माती आपण लावू शकतो दोन्ही बाजून त्या बेडला. बेड तसाच करायचा, बेड डिस्टर्ब न करता आपण बळगमाच्या सहाय्याने ते आपण बेडची आपण परत किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण आपण त्याच्यामध्ये उभारणी आपण करू शकतो. ती माती ते बेडून घेऊ शकतो, बरोबर. किंवा रेजरच्या सहाय्याने पण. या SRT पद्धतीमध्ये खरीपमध्ये आणि रब्बीमध्ये कोणती पिके घेऊ शकतो? हे बघा, आता खरीपमध्ये मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला कापूस, मका, सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी ही पिकं आपण घेऊ शकतो. तूर
ही सगळं पिकं घेऊ शकतो. आता रब्बीमध्ये प्रामुख्याने हरभरा, रब्बीमध्ये परत झेंडू, रब्बीमध्ये आपलं परत रब्बी सोयाबीन घेऊ शकतो, रब्बीमध्ये मका घेऊ शकतो, रब्बीमध्ये आपण बाजरी घेऊ शकतो किंवा उन्हाळी बाजरी घेऊ शकतो, कांदा घेऊ शकतो आपण, सूर्यफूल घेऊ शकतो आपण. असे वेगळ्या प्रकारचे पिके. फक्त आपण याच्यामध्ये बटाटे, रताळे, जे जमिनीमध्ये येणारी जी खाली पिके आहे, कंदवर्गीय समजा, शक्यतो ही टाळायची आपण सुरुवातीला. ऊसासारखं सुद्धा पीक आपण यासाठी पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. माननीय प्रतापदादा चिपळूणकर कोल्हापूरचे यांनी ऊसामध्ये हे तंत्रज्ञान फार चांगल्या प्रकारे आपण म्हणजे त्यांनी सक्सेस केलेलं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. म्हणजे जवळपास सगळे पिकं आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, फक्त कंदवर्गीय सोडून. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळेमध्ये SRT सगुणा राईस टेक्निक म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा अवलंब औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 400 जास्त एकरवरती झालेला असून या तंत्रज्ञानामध्ये जमिनीची मशागत पूर्णतः बंद केली जाते. एकदा बेड तयार केल्यानंतर वर्षानुवर्ष त्याच बेडवरती पिकांची कापणी करून नवीन पिकांची टोकन केली जाते आणि तणनाशकाचं निर्मूलन तणनाशकानं होत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते, मजुराच्या खर्चावरती बचत होते आणि एकूणच जो काही लागवडीसाठी जो येणारा खर्च आहे, मशागतीसाठी जो येणारा खर्च आहे, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बचत झाल्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आत्महत्या वाचवण्याची ताकद, आत्महत्या कमी करण्याची ताकद किंवा आत्महत्या समाप्त करण्याची ताकद या तंत्रज्ञानामध्ये आहे असं मला वाटतं. धन्यवाद. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आपण SRT तंत्रज्ञान जेव्हा राबवायला सुरुवात केली त्यानंतर शासनाचं असं लक्षात आलं की हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या फायदेशीर आहे. तर शासनानं याचं एक म्हणजे शासन निर्णय परिपत्रक काढलं, ज्याला आपण JR म्हणतो. आणि त्या निर्णयाद्वारे जे शेतकरी 2 सीझनपर्यंत बेड मोडणार नाही आणि कुठल्याच प्रकारची आंतरमशागत बैलानं करणार नाही आणि मजुराद्वारे निंदणी करणार नाही आणि ज्या अटी आहेत, समजा पीक कापून घ्यायचं आहे आपल्याला SRT पद्धतीनं ह्या SRT तंत्रज्ञानामध्ये, तर ह्या सगळ्या अटीचं शर्तीचं पालन करून ज्या शेतामध्ये शेतकरी विना नांगरटीची आणि विना बैलाची आणि विना मजुरीची शेती तसेच बेड ठेवेल, तर त्या शेतकऱ्यांना एकरी 800 रुपये अनुदान 2 हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा आहे आणि एकरी 800 रुपये त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. ते एकदाच मिळेल अनुदान. त्या क्षेत्रावर त्यांनी वाढवलं तर मिळेल का? दुसरं म्हणजे दरवर्षी त्यांना अनुदान मिळेल. असं जे शेतकरी करतील त्यांना अनुदान मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच SRT अंतर्गत आपण खरीप आणि रब्बीमध्ये विविध प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो आणि या पिकांचं उत्पादन घेत असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च हा आपण कमी करू शकतो. उत्पादन खर्च कमी करणं म्हणजेच उत्पादन वाढवणं हे साधं सरळ धोरण आहे आणि त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात SRT अंतर्गत शेतकरी वाढत आहे, कारण उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो आहे. तर अशा पद्धतीनं या SRT तंत्रज्ञानाचा उपयोग जर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केला तर निश्चितच त्यांच्या उत्पादनात खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्यांची आर्थिक स्तर हा वाढेल ही मात्र निश्चितच आहे. सर, आपण शून्य मशागत तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला या ठिकाणी उपयुक्त असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.